आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली। पहिल्या यादीत 5 उमेदवारांची घोषणा झाली आहे। पहिल्या यादीमध्ये वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीमधून भास्करराव जाधव, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे तर अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ही पहिली यादी आपण पाहतोय। बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके तर दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। एनसीपी शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवारांच्या घोषणेनंतर आणखी 4 मतदारसंघातील लढती निश्चित झालेल्या आहेत। दिंडोरीमधून भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या पक्षाकडून भास्करराव भगरे, शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे, नगरमध्ये भाजपकडून सुजय विखे पाटील तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके, वर्ध्यामध्ये भाजपकडून रामदास तडस तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमर काळे यांच्यामध्ये थेट लढत असेल। नेते आदरणीय पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो माझा विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मला नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदरणीय पवार साहेब असू, आदरणीय जयंत पाटील साहेब असू, आदरणीय ताई असू, या सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही या निमित्ताने सांगतो। उशिरा